तुपल्याला काही काम दाम हाई का नाही का काही 6:30 वाजले. हा? 6:30 6:30 वाजलेत तुपल्याला काही काम धाम काही हाई का नाही का काही चल बरं बाबू कालच आली पिया चल बरं. मम्मी काय करते काय काल नाही आली पण ना. गावावरून आली तर नुसती मंडूच घरात बसून राहिली मंडे घरात बस राहिली. हा ना 6 वाजत आले तर पटा पटा आवरावा ते बाहेर कपडे पडले तर तिकडं काढायचे काम धाम कुठे पडले कपडे? मरणाचं. हा सगळे वाळायला तशीच आहेत कपडे. ते काय तिथं कपडे पडले तर किती कधी वाळायचे आणि काढायचे वाळले तर धुवून काढले तर झाडून झुडून काढावा आवरावा पटापटा काय करायली पिया? भाजी करू राहिली ना काय ती वड्याचं कालू करायला काय नसेल कांदा भाजायला टाकला काय? नातमय हलकी पुतूक करून आणली तिकडं गावाला नेली नातमय हलकी पुतूक करून आणली काय माहिती नात होती किती क नादरवाणी गोंडसवाणी आणि खुशाल हलकी पतंग माझी नात करून आणली नाही का ग बाई नादरवाणी? असं कर नादरवाणी होती. मग कसली नादरवाणी माझी नात होती माझी नात कसली आता एकदम हलकी पुतूंग झाली एक तर उन्हाळा लागलाय उन्हाळ्याचं लेकराला माझ्या जड जात आहे का काय काय माहिती उन्हाळा जड चालला काय? उन्हाळा नाही जड चालला तिला काय पहिला उन्हाळा थोडाच आहे पहिला उन्हाळा नाही तिला नाही का बाई घ्या माझी पप्पी घ्या वाव मग पाहिली का माझी नात कसली सुंदर आहे मला करमत सुद्धा नव्हतं असा एवढा एवढा भाकरीचा तुकडा जात नव्हता माझ्या नातीसाठी इकून आली तिकून आली की लगेच म्हणायची आई ए आई चल ना आणि आई जर नाही ऐकलं तर लगेच म्हणती मग ए बीबी ए बीबी होय बाळा हा काय म्हणते आईला बेबी म्हणते का? हा काय पण मग हा हा म्हणते. म्हणते ती मग हा म्हणते म्हणते पप्पा काय करायचं कर ऐक नाही हा म्हणते म्हणा खुशाल आणि तिथं गावून आली तशी हा कुळकुळा काढू ठेव आंदर कुळकुळा दर आंदर मी सगळं तुला खेळणं मिळणं सारं जपून ठेवतो असते कवाची काम सांगते हाय का कानावर उत्तरी जाऊन राहिली का कवाची काम सांगते मी कवाची काम सांगते मी कानावर उत्तरी जाऊन राहिली का काढते ना कपडे थांबा हा? अजून झोपीचा आवाज नाही गेला हा 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 करते ना मग हा 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 करते ना मग झोपीचा आवाज अजून नाही गेला तोंडावरून पाणी बिनी मारलंय का नाही काय माहिती विचार बर तिला पाणी मारलं का म्हणा तोंडावरून पाणी बिनी मारना हे इकडं राडा रपाटा हे ते कर ना नीट नाटक म्हणा स्वच्छ वणी आता जत्रा आली आपली झाडून नाही घेतलं वाटतं अजून. हा जत्रा आली आपली आता चला आता झालं 2-3 तोंड हात पाय धुतो मी पण. मी नाही धुतले मग मी तोंड हात पाय तो धुतले का? हा तो नाही धुतले फ्रेश. मग काय घेऊन बसला तुम्ही म्हाताऱ्या माणसाचं मला कोणी पायना ना देखी ना हा मी तोंड हात पाय धुतले नाही धुतले सारखंच असतं पण येणारे जाणारे लोक माणसं कोणसं पाहते तर म्हणते तर काय लेखन सुने तिचे वाचवानी हा आणि ते हसं तू काय आता जत्रा आली जवळ तोंडावर नको मारी जवळ माणसाच्या तोंडावर मारी तू कवा बी जत्रा आली आता 2-3 दिवसावर नादरवाणी झालं साडा फिडा टाकावा रांगोळी फिंगुळी घालावा सडे सारणी रांगोळ्या शेण दिन आणून मग. शेण मी कस काय आणून देऊ तुम्ही साऱ्या गावात फिरत आणि साऱ्या गावाला याडा देऊन येतात आणि मला शेण आणायचं सांगत आणि कस काय आणीन मी शेण मी नाही आणणार ग आजीपा शेण बिन आणून द्यावा मग पिया साडा बिडा टाकेन मस्त इथं. तुम्ही आणा म्हणा तुम्ही आणा पप्पा तुम्ही आणा आणि मम्मी तुम्ही आणा म्हणा आईला सांग बरोबर बाळा आईनं आणायचं शेण. आम्ही नसतो तर आणीत म्हणा आम्ही नसतो तर आणीत म्हणा आम्ही नसतो तर आणीत तुम्ही न तुमचे काम मग आईला सांग बरोबर. सांग 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 तिला शेण आण म्हणा सडा टाकायला शेण हा शेण शेण या ऐक पाय काय म्हणती काय आणायचं बाई शेण आण शेण हा शेण आण शेण आणि असा 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 सडा टाक म्हणा असा असा कसा असा असा सडा टाक रांगोळ आणि घालायची. रांगोळ घाल म्हणा अशी 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 सुंदर अशी 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 फुलांची रांगोळ घाल म्हणा रांगोळ नुसती खायला तर बघ इतकले नारळ खोबरेन खारकीन लागत तिला खायला मम्मी लाल लाल झाले का कस काय? लाल लाल त्याला पुसून पासून कसे नारळ फोडलेले होते पुसून पासून ठेवून द्यायचे हा
पुसून पासून तसा नको तुकडा देऊ. हा पुसून पासून दे असा लेकराच्या हातात असा देते काय नाही का ग बा. हा हा म्हणती. मग ती कशाला हा म्हणते. कोणचं पिक्चर काढायला लागलं काही काढायला लागलं तरी बी म्हणते का नाही का मला मी भिकारीन झाले एक दिवस पिक्चरात तर म्हणली मला तिच्याकडून घे. हा अशी ती वाघ येते वाघ. कोणाचा वाघ? नाही म्हणती पप्पाचा आहे. अगं मग देते ना तुला सोडून खाली. पप्पाचा वाघ येत मग ती पप्पाचा वाघ म्हणतो पप्पाचा वाघ. आणि मग कशाला माझ्याकडे येते मग आई आई करीत झोपेतून उठून येते. आई माझे भांडे ए आई माझे भांडे कुठे ठेवले ग भांडे ए आई. मग मी म्हणलं मी जपून ठेवले बाय तुझे भांडे. यांना गाणं म्हण एक गाणं म्हण. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. आईला काय काम आहे उठती सुटती नवा नवा लुगडं नेसती. नवं नवं लग्न नेसती. हा उठती सुटती नवा नवा लुगडं नेसती आणि जाती गावाला ये नुसतं म्हातारीने ये ना आताच्या एवढ्या 8-15 दिवसात ये का 8-15 दिवसात ये ना या म्हातारीने काय धरलंय नुसतं उठपळ गावाला. त्याचे वारकरी आणून बसली तो गाणे म्हणत मी वारकरी बाई नेऊन घातली बाई त्यांच्या पाव. त्यांची काठी इथंच राहिली होती आई. हा दिली आणून मानले. दिली का नाही. हा काठी वारकरी. आता मला वारकऱ्याचा भाजनावाल्याचा त्यांचा सगळ्याचा नादी. आता ते आता काय राहिलं माधवगिरी मागाचे दोघ जण आणि त्या माधवगिरीनं मग त्यांनी 4-6 पायला धान्य केले. आता म्हणलं उद्या बाजार आणायचं परा दिवशी येऊ. आणि ते इथंच होते, ते पैठण आसराबाई आणि तिची चबाका त्यांच्या बहिणी दोघी तिघे गाणे म्हणत बसल्या बाबा तिथं. मी तर ऐकत बसली त्यांचे गाणे. गाणे म्हणायला मी नव्हते म्हणत का त्या दिवशी. किती भारी भारी गाणे चालले होते त्या दिवशी. मग मी बी म्हणत होते ती बी म्हणत होती. एक लागत होता माहिती का. पापडाची डाळ द्या दळायला. पापडाची डाळ देते दळायला. आता अख्खं गेलं ऊन सारं डोक्यावर खाली झालं. उद्या आता पापडाचं करावं लागेल. आजीला काय ना दे मन बरं. आजी कुठं गेली होती म्हणा. कुठं गेली होती ग आजी म्हण. हा मी त्या गावात गेली होती म्हणा. तू आजी कुठं गेली होती म्हणा. कुठं गेली होती. दुकानात गेली होती आई. काय आणलं म्हणा. तू काय आणलं दाखव. काय नाही आणलं मी दुकानात गेली. चला देते डाळ. दाखीत नाही कोणती डाळ त्या दिवशी आणलेलं तो पापड खराब डाळ. उडदाची का कोणती होती ती. मुगाची. जा माझी काय पुढं जावा डाळ आणती मी दळून आणते. हा डाळ आणते.